कुकिंग विथ डिंपल या मराठी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण झटकीपट तयार होणारं थालीपीठ कसं बनवायचं ते बघणार आहोत। थालीपीठसाठी भाजणी करायची अजिबात गरज नाही। घरात आहे आपल्या त्या पिठापासूनच थालीपीठ कसे बनवायचे ही रेसिपी दाखवली आहे। व्हिडिओ आवडल्यास सर्वांसोबत शेअर करायला विसरू नका आणि माझ्या चॅनलला सबस्क्राइब करायलाही विसरू नका। आज आपण बघणार आहोत भाजणी न करता थालीपीठ कसे बनवायचे। त्यासाठी मी इथे या वाटीने 4 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। ज्वारीचं पीठ, 1 वाटी बाजरीचं पीठ, 1 छोटी वाटी तांदळाचं पीठ, 1 छोटी वाटी बेसनचं पीठ, 2 चमचे तीळ, अर्धा चमचा ओवा, 1 चमचा हळद, अद्रक मिरची लसूणचा ठेचा, यात मी 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या, 10 ते 12 हिरव्या मिरच्या आणि 1 इंच अद्रकचा तुकडा करून बारीक करून घेतलेला आहे। 2 मध्यम आकाराचे कांदे चिरून घेतलेले आहेत आणि भरपूर अशी कोथिंबीर। आता आपण सगळे पीठ एकत्र करून घेऊया। त्यात हे एका वाटीला अगदी थोडंसं कमी ज्वारीचं पीठ आहे, 1 वाटी बाजरीचं पीठ, 1 छोटी वाटी हरभऱ्याचं पीठ, 1 छोटी वाटी तांदळाचं पीठ, 2 चमचे तीळ टाकून घ्यायचे, ओवा, हळद, अद्रक मिरची लसूणची पेस्ट, चिरलेला कांदा, चिरलेली कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ। हे सगळं आधी कोरडच असं एकत्र करून घ्यायचं आहे। आता थोडं थोडं पाणी टाकून हे कणिक मळून घ्यायचं आहे। इथं मी कणिक मळून घेतलेलं आहे। हे बघा, जास्त कडक पण नाहीये आणि जास्त नरम पण नाहीये, अशा पद्धतीने कणिक मळून घ्यायचंय आणि 10 मिनिटांसाठी झाकण ठेवून बाजूला ठेवून द्यायचंय। पीठ झाकून ठेवायला 10 मिनिटं झालेली आहेत। आता आपण थालीपीठ थापायला सुरुवात करूया। त्यासाठी आधी काय करायचं, एक कॉटनचा छोटा रुमाल पाण्यामध्ये ओला करून घ्यायचा आणि असा पोळीपाटावरती ठेवून घ्यायचा। त्यावर थोडंसं पाणी टाकायचं आणि त्यानंतर जे आपण मळलेलं कणिक असतं त्यातनं एक छोटा गोळा घ्यायचा, गोळा असा ठेवायचा, पाण्याने हात थोडासा ओला करायचा आणि थालीपीठ थापायला सुरुवात करायची। हे बघा, थालीपीठ थापून झालेले आहे। आता त्याला बोटानेच असे 4 ते 5 होल करून घ्यायचे। होल केल्यानंतर रुमाल असा उचलायचा आणि ते तिच्यावर असं टाकायचं आणि रुमाल असा ओढून घ्यायचा। थालीपीठ तव्यावर टाकल्यानंतर चारी बाजूंनी आधी तूप सोडून घ्यायचंय। मी इथं थालीपीठ तुपात भाजते, तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही तेलातही भाजू शकतात। त्यानंतर आपण हे जे होल टाकले ना, यातनं पण थोडं थोडं तूप सोडायचं, म्हणजे खालून वरतून दोघं बाजूंनी तो खरपूस भाजला जातो। 1 मिनिट झालेला आहे। आता थालीपीठ परतून घ्यायचं। आधी त्याला चारी बाजूंनी कडा मोकळ्या करून घ्यायच्या आणि मग पलटायचं। पलटल्यानंतर पुन्हा चारी बाजूंनी आणि त्या होल मधनं तूप सोडायचं। दुसऱ्या बाजूने भाजूनही 1 मिनिट झालेला आहे आणि तुम्ही बघू शकता दोघं बाजूंनी थालीपीठ किती छान खरपूस भाजलं गेलेलं आहे। तयार आहे आपलं न भाजणी केलेलं पिठापासून बनवलेलं थालीपीठ।